सिंहगडावरचा हा प्रकार पाहून एकच प्रश्न मात्र मनामध्ये पडतो. नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं म्हणत त्यांनी स्वराज्यासाठी मृत्यूला देखील कवटाळलं आणि या गडावरती भगवा फडकवला. पण आज त्याच सिंहगडावर स्वातंत्र्यदिनी पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना काय अनुभव मिळते? गर्दीचा फायदा घेत तरुणींना चुकीचा स्पर्श करणारे काही विकृत मनोवृत्तीचे लोक, हुल्लडबाजांचे गट, आपापसात मारामारी आणि दगडफेक या सगळ्या गोष्टीचा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवरती येतोय. नरवीर तानाजी मालुसरेंनी ज्या गडासाठी रक्त सांडलं त्या गडावर आज आपल्या माता भगिनी सुरक्षित नाहीत. ही गोष्ट केवळ संतापजनक नाही तर लाजिरवाणी पण आहे. स्वातंत्र्य दिन म्हणजे देशभक्ती, शिस्त आणि जबाबदारीचा दिवस असतो. पण सिंहगडावर जर नागरिकांना भीतीच्या वातावरणात फिरावं लागत असेल तर प्रशासनाच्या गर्दी नियोजनावर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होणारच आहेत. गडावर लाखो पर्यटक येणार हे प्रशासनाला पण माहीत असताना पुरेसा बंदोबस्त का नव्हता? गर्दीचं नियोजन का कोलमडलेलं होतं? महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था का नव्हती? हुल्लडबाजांवरती पोलिसांचा धाक का दिसला नाही? हा प्रश्न केवळ एका दिवसाचा नाही हो, हा आपल्या ऐतिहासिक वारशाच्या सन्मानाचा आणि प्रत्येक पर्यटकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. नरवीर तानाजी मालुसरेंनी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या सिंहगडावर आज जर महिला आणि कुटुंबांना असुरक्षित वाटत असेल तर आपण त्या इतिहासाचा आणि त्या बलिदानाचा खरा सन्मान करतोय का? हा प्रश्न स्वतःच्या मनाला पडला पाहिजे. विचार करा मित्रांनो, ज्या गडावर भगवा फडकतोय पण त्या भगव्याच्या सावलीत प्रत्येक नागरिक सुरक्षित असणं ही देखील खरी गरज आहे. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा व गर्दी व्यवस्थापनासाठी जी ठोस व्यवस्था आहे ती केल्या गेल्या पाहिजे. कारण की सिंहगड असो किंवा कुठलाही किल्ला असो तो फक्त बघण्यासाठी नाही तर त्याचा इतिहास अनुभवण्यासाठी तिथे लोक येतात. त्यामुळं प्रशासनाने आणि पर्यटकांना पण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. मला या संपूर्ण गर्दीत पण एक प्रश्न पण मला असं जाणवतो की या गर्दीमधनं पण खरंच किती लोक सिंहगडाचा इतिहास किंवा तिथल्या वास्तूला पाहायला आले असतील बरं? ते पण केवळ एक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी म्हणा किंवा वातावरणाचा आनंद घेण्यासाठीच तिथं आलेले असतील असं पण मला वाटतंय. म्हणजे असं वाटतंय नाही, तिथं बरेच जण त्याचसाठी गेलेले आहेत, फिरायलाच गेलेले आहेत. त्यापैकी कोणालाही माहिती नाही त्या सिंहगड किल्ल्याचा इतिहास विचारा. केवळ फिरण्यासाठी पर्यटन क्षेत्र म्हणून जाण्यासाठी नाही आहे ते, तर ते इतिहास तिथं कोरला गेलेला आहे. तर आपल्या पर्यटकांनी पण त्या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं मित्रांनो? नक्की आम्हाला सांगा.